नमस्कार. लक्षवेधीच्या या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण आपल्या मान्यवरांच्याकडे जातो आहोत. आपल्या सोबत हेरंब कुलकर्णी आहेत. हेरंबजी, सुरुवात आता या नव्या भागाची तुमच्यापासून, आणि प्रश्न त्या निमित्तानं थेट असा आहे की ऑनलाईन शिक्षण जर इतक्या विविध पातळ्यांवर अडचणीच्याच नवा पाढा वाचणारं ठरत असेल तर विद्यार्थ्यांना त्याच्यातून सहजगत्या पार पाडण्यासाठी काही मार्ग आहेत का? कारण या स्थितीत शिकायचं तर आहे आणि ऑनलाईन शिकण्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही. बरोबर. ऑनलाईन शिक्षणावर टीका करताना तुम्ही जो शेवटचं वाक्य बोलले ते बरोबर आहे की या परिस्थितीत दुसरा आपण काय करू शकत होतो. म्हणजे ऑनलाईन हा त्यातल्या त्यात सगळ्यात सुगम असा पर्याय होता. परंतु याच्यावर टीका जी होते आहे ती ऑफलाईनच्या मुलांकडे सरकारनं दुर्लक्ष केलं हा एक भाग आहे. त्यामुळे सरकारने एक 4-5 गोष्टी करायला पाहिजे होते की पहिली गोष्ट अशी की ज्या मुलांकडे हे डिव्हाइस नाहीत अशा मुलांना हार्ड कॉपीमध्ये स्वाध्याय पुस्तिकेतून प्रत्यक्ष संपर्कातून जर शिक्षण दिलं असतं तर विरोधाची धार कमी झाली असती. दुसरा भाग असा की यातला पालकांना विश्वासात घेण्याचा जो एक भाग आहे ऑनलाईन शिक्षणाचा तो फारसा झाला नाही. म्हणजे यात पालकांना एक प्रशिक्षण देण्याची गरज होती. म्हणजे साधा असं की दिलेला गृहपाठाचा फोटो काढून तो पाठवणं, आलेली पीडीएफ नीट ओपन करणं, असे जे काही छोटे छोटे स्किल याच्यामध्ये अपेक्षित होते ते पालकांना देणं अपेक्षित होतं. ते मी हेरंबजी याच्यामध्ये एक थोडीशी काय म्हणतात ना, ज्याला इंग्लिशमध्ये व्हॅल्यू एडिशन म्हणतो तसं मूल्यात आधारित सुधारणा करू इच्छितो. पालक इतके पिचले आहेत ना की ते आता अक्षरशः पोरांना म्हणतात, बाबा रे तू शिकायचं असेल तर शिक, नाही तर तुझं तू काय ते बघून घे. तू तो शिक्षणाची कटकट घेऊन अजून आमच्या आयुष्यात आणू नकोस, कारण आम्हाला आमच्या रोजीरोटीचं आणि घर चालवण्याची प्रश्नांची भडी मारायला उत्तरं द्यायची आहेत. तेव्हा हे आपण अपेक्षित जरी करत असलो तरी हे होणं अवघड आहे. मला याच निमित्तानं एकदा पटकन मोहम्मद अब्बास यांना विचारायचं आहे, अगर आपके घर में समझिए आपके बच्चे आ जाते हैं आपके पास कि पापा इसका उत्तर बताइए क्या है, तो क्या आप अपने दिन की रोजमर्रा की चिंताओं से समय निकालकर जवाब दे पाएंगे? देखिए, मतलब आपको बता रहा हूं कि अब तक तो यही किया है कि जब शाम को घर पहुंचा तो उसके बाद वो बच्चों को मतलब मोबाइल लेकर उनको लिखकर मतलब जितना समझ सकता हूं उतना समझाया. अभी मतलब देखिए, ये मैं आपको बता रहा हूं, देखिए ये पर्याय नहीं है. मैं आपको एक सॉल्यूशन देता हूं जी स्कूल की स्टडी के लिए. आप ऐसा करिए, आप 50% बच्चे को आज बुलाइए, 50% बच्चों को दूसरे दिन बुलाइए. एक बेंच पे एक बच्चा बैठेगा. आप एक टीचर की जगह पर 2 टीचर क्लास में रखिए जो बच्चों को कम से कम 4 घंटा या मतलब मान लीजिए जो रिसेस होती है 2-2.5 घंटा, उसमें वो बच्चों को ध्यान रखे कि वो बच्चा अपनी बेंच से हट नहीं पाए. तो आप एक दिन 50% बच्चे को पढ़ाइए, एक दिन का गैप करके दूसरे दिन 50% बच्चे को पढ़ाइए. देखिए, इस तरीके से स्कूल में बच्चों को लाया जा सकता है. बिल्कुल, बहुत अच्छा हो गया. ये एक बेहतरीन सोल्यूशन आपकी तरफ से दिखाई दे रहा है. हेरंब कुलकर्णी, अशा प्रकाराला वापरून शालेय शिक्षण सुरू करणं शक्य आहे का? कारण आत्ताच्या घडीला सरकार असं म्हणतंय की दिवाळीनंतर शाळा सुरू होणार आणि पालक मात्र अजूनही भीतीतून बाहेर आलेला नाहीये. पण आता मोहम्मद अब्बास यांनी सांगितलं की वर्गाच्या 2 तुकड्या करा, म्हणजे एका तुकडीच्याही 2 तुकड्या करा. तुकडी 10वी फ असेल तर 10वी फ ची एक तुकडी या दिवशी येईल, दुसरी तुकडी दुसऱ्या दिवशी येईल. बरोबर आहे, अगदी बरोबर. म्हणजे शासनाने जे जुलै किंवा ऑगस्ट मध्ये शाळा उघडण्याचा जो निर्णय घेतला होता तर त्याची रचना अशाच प्रकारची होती की शिफ्ट मध्ये शाळा चालवा. म्हणजे समजा सकाळी 10 ते 1 पर्यंत एक वर्ग येईल आणि दुपारी 2 नंतर एक वर्ग येईल, किंवा एका दिवसावर त्यांना बोलवायचं. आणि काही ठिकाणी स्वयंसेवक नेमावे लागतील की जिथे विद्यार्थी संख्या जास्त आहे तर त्यांच्या पगाराची त्या शिक्षण संस्थेने जबाबदारी घेणं, असं काही करता येईल का? आणि आंध्र प्रदेशने आजपासून शाळा सुरू केल्या आहेत, त्याच्यानंतर दिल्लीने सुरू केल्या. पण माझा सगळ्यात बेसिक मुद्दा हा आहे की डोनाल्ड ट्रम्पच्या प्रचाराची आज इंडियन एक्सप्रेस मध्ये बातमी आहे की त्यांच्या प्रचार सभांमध्ये आतापर्यंत किती लोकांना कोरोनाने लागण झाली आणि किती लोक गेले. म्हणजे या देशामध्ये जगामध्ये निवडणुका होऊ शकतात परंतु शाळा मात्र चालू शकणार नाही. डोनाल्ड ट्रम्पला कशाला दोष द्यायचा ना? गणपती आले, गणपतीत कोरोना झाला. त्याच्याच बरोबर इतर अनेक धार्मिक सण आले, जेव्हा जेव्हा लोकांची सरमिसळ वाढली सगळ्या पातळ्यांवर कोरोनाचा प्रादुर्भाव झालाय. कारण ती संसर्गाची लक्षणं देणारी साथ आहे. निवडणुका घेऊ शकता पण शाळा सुरू करू शकत नाही, हा काय प्रकार आहे? अगदी तुमचा मुद्दा बरोबर आहे. मला कोचिंग क्लास प्रतिनिधींशी चर्चा करायची आहे पुढची. त्यानिमित्तानं मला पांडुरंग सरांना विचारायचंय की शाळा लवकरात लवकर सुरू करून ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय थांबवणं हाच एक मार्ग आता निकटच्या भवितव्यात दिसतोय का शिक्षणाला अधिक सुलभ पद्धतीनं पोहोचवण्यासाठी?
पांडुरंगजी, मी आपल्याला प्रश्न विचारलाय, कदाचित माझा प्रश्न पोहोचलेला दिसत नाहीये. काही नेटवर्कची अडचण दिसते, म्हणजे ऑनलाईनची चर्चा करताना सुद्धा नेटवर्कची अडचण असते. आपल्याला अर्पित दोषींना हा प्रश्न विचारायचा आहे. अर्पित दोषी, आताच्या घडीला जर तांत्रिक मुद्द्यावर बोलायचं झालं तर लवकरात लवकर शाळा सुरू कराव्यात आणि त्या सुद्धा अर्ध्या अर्ध्या गटानं चालवाव्यात, असाच एकमेव पर्याय पटकन समोर दिसतोय का? तो कितपत यशस्वी राहील की येत्या नजीकच्या भविष्य काळामध्ये ऑनलाईन शिक्षणात काही सुधारणा होऊ घातलेली आहे, जेणेकरून घरात बसून अधिक योग्य आणि विना तक्रार ऑनलाईन शिक्षण मिळू शकेल? जसं आता खान सरांनी सांगितलं की 2 तुकड्यांमध्ये आपण घेऊ शकतो, तर तो एक ऑप्शन खूप चांगला आहे. पण त्याच्या एक कॉन्सिक्वेन्स असा आहे की त्याच्यामुळे की जे क्लासेस आहेत किंवा जो सिलेबस आहे तो संपला जाणार नाही. तर हा एक खूप मोठा कॉन्सिक्वेन्स येऊ शकतो त्याच्यामुळे. किंवा मग त्यांना ह्याच्यामुळे ट्रिपल क्लासेस घ्यावे लागतील. आणि सेकंड तुम्ही जो दुसरा प्रश्न विचारला की ऑनलाईन पद्धती जर अजून चांगली सुधारणा करता येईल का, तर सर ह्याच्यामध्ये खूप चान्सेस आहेत सुधारणा करण्यासाठी. आता आपण जे ऍप्लिकेशन्स वापरतो किंवा आता आपण जी पद्धती वापरतो ती सगळी फ्रीवेअर आहे. नॉर्मली कोणतीही शाळा जी काही वापरत आहे पद्धती, दॅट इज अ फ्रीवेअर. सो जर ती फ्रीवेअर न वापरता जर ती चांगल्या पद्धतीने वापरली तर तो एक चांगला अजून म्हणजे सुधारणा चांगली होऊ शकते त्याच्यामध्ये. हा एक इंटरेस्टिंग मुद्दा आहे, लक्षवेधी मुद्दा आहे. आणि त्याच अनुषंगाने मग मला विचारायचं आहे की ठीक आहे, आजच्या काळामध्ये आपण ऑनलाईन शिक्षणाचा अचानक फुगा मोठ्या प्रमाणात तयार झाल्यामुळे विविध प्रकारच्या अडचणींचा सामना करतो आहोत. पण मला मग त्यानिमित्तानं असंही म्हणावंसं वाटतं की या संकटाचा संधीतही रूपांतरित करण्याचं कौशल्य आपल्याला यायला हवं. संकटाचं संधीत रूपांतर या दृष्टीनं की आज ऑनलाईन शिक्षण देताना ज्या ज्या गोष्टी अडचणीच्या ठरतायत त्या टाळून भविष्यात विना तक्रार ऑनलाईनची सोय उपलब्ध असावी, जेणेकरून समजा एखादा विद्यार्थी कोणत्याही कारणानं शाळेत येऊ शकत नसेल तर तो घरबसल्या शाळेतलं शिक्षण मिळवू शकेल. अर्पित दोषी, याच्यासाठी तुम्ही हा पर्याय सुचवलात की शाळांनी स्वतःची अशी एक यंत्रणा तयार करावी, म्हणजे थोडक्यात सॉफ्टवेअर स्वतःची असावीत. यात आणखीन काय करायला लागेल? जी, जसं त्यांची स्वतःची तंत्रणा तयार करायची आहे, तसंच त्यांना ती एक सिक्युअर्ड एन्व्हायरमेंट मध्ये करायची आहे. सध्या असं बघितलं जातं की त्यांच्या ज्या लाईव्ह क्लासेस असतात, लाईव्ह क्लासेसमध्ये त्याच्यावर कुणीतरी हॅक करतं, कुणीतरी अश्लील काहीतरी गोष्टी पाठवतात. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या नाही झाल्या पाहिजे. त्याला स्टॉप करण्यासाठी त्याला सिक्युरिटी पण तेवढीच महत्वाची आहे. बरोबर, दॅट इज वन मोर पॉइंट. म्हणजे तो एक अजून एक मुद्दा आहे की आपल्याला. पांडुरंग मानकीकर आहेत आपल्यासोबत. पांडुरंगजी, आता आवाज येतोय माझा आपल्याला? हो सर येतोय. अगदी. मगाशी मी आपल्याला एक प्रश्न विचारला होता, अर्थात त्याचं उत्तर न आल्यामुळे आम्ही थोडी चर्चा पुढे नेली. दुसरा नवा मुद्दा आपल्यापर्यंत घेऊन येतो. आपण ऑनलाईनच्या संदर्भातल्या तक्रारींचा पाढा वाचतोय. तो तक्रारींचा पाढा वाचत असताना कोचिंग क्लास स्वतः काय बदल करतायत की भविष्य काळात जर हीच परिस्थिती येणं केनं प्रकारेण कुठल्याही स्थितीत परत आली, समजा उद्या अचानक संचारबंदीची परिस्थिती असेल, पूर असेल, कारण ह्या नैसर्गिक आपत्ती कुठेही कधीही येऊ शकते, सामाजिक आपत्ती कधीही कुठेही येऊ शकते, अशा स्थितीत सुद्धा शिक्षण चालू ठेवायचं असेल तर कोचिंग क्लास इंडस्ट्री स्वतः काय सुधारणा करते? कोचिंग क्लासेसचे सर 2-3 प्रकारामध्ये कोचिंग क्लासेस इंडस्ट्री आमची विभागलेली. याच्यामध्ये सर्वसामान्य जे सुशिक्षित तरुण आहे, जे केवळ ऑफलाईन क्लासेस घेऊनच आपलं उदरनिर्वाह करतात, आणि दुसरं एक ब्रँडेड क्लासेस आहे. आणि आत्ताच्या काळामध्ये ऑनलाईनच्या नावाखाली ब्रँडेड कंपन्यांनी याच्यामध्ये फार मोठे इन्व्हेस्टमेंट करून याच्यात आलेले, आणि त्याच्यामध्ये सर्वसामान्य कोचिंग क्लासेसवाला टिकू शकत नाही. त्याच्यामुळं ऑनलाईनच्या शिक्षण पद्धतीमध्ये सर्वसामान्य जो कोचिंग क्लासेस आहे तो याच्यातनं बाहेर फेकले गेलेला आहे. आता अनेक कोचिंग क्लासेसचे माझे काही सहकारी यांनी भाजीपाल्या विक्रीचा व्यवसाय असो, शेती व्यवसाय असो, अशा प्रकारचे उद्योग यांनी सुरू केलेले आहे. आणि या व्यवसायामधून त्यांनी आपलं अंग काढून घेतलेलं आहे. तर हे सुशिक्षित बेकार म्हणून स्वतःला म्हणून घेणार आहेत. बरं, पण पांडुरंगजी, पुढच्या काळात, भविष्य काळामध्ये कोचिंग क्लासची इंडस्ट्री सुधरेल का आणि अधिक अद्ययावत होईल का, अपडेट होईल का? नक्कीच होईल सर, पण ती काही मर्यादित भांडवलदारांच्या हाती जाऊन
हे जे सगळे आज महाराष्ट्रामध्ये सुमारे 10 लाख लोक जे पोट भरतायत, उदरनिर्वाह करतायत खाजगी शिकवणीच्या माध्यमातून, हे सगळेच्या सगळे उद्या सुशिक्षित बेकार म्हणून घेतील स्वतःला. याचं पाप जे आहे ते आपल्या सरकारला फेडावं लागेल की ऑफलाईन जिकडं मुलं आज 10-10, 20-20च्या गटाने छोटी छोटी मुलं गल्लोगल्ली खेळतात, क्रिकेटच्या मोठमोठ्या मैदानावर खेळतात, मग सोशल डिस्टन्सिंगचं तंतोतंत पालन करून एखादी SOP तयार करून आम्हाला एका बाकड्यावर एक विद्यार्थी बसण्याची जर परवानगी दिली तर कोरोनाचा कुठलाही धोका या 9वी ते 12वीच्या मुलांना नाही. ठीक आहे. यांची इम्युनिटी पॉवर सुद्धा चांगली आहे आणि कोरोना कुठलंही उदाहरण कुठे रेकॉर्ड. ठीक आहे. पांडुरंग माडकीकर, मला असं वाटतंय की ते कदाचित प्रवास करतायत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. नेटवर्कचा मुद्दा आणि नेटवर्कचा त्रास त्यांनाही होतोय, चर्चेतलाही तो एक मुद्दा आहे. मला मोहम्मद अब्बास यांना प्रश्न विचारायचा आहे की मुलांना शाळेत पाठवायला पालक तयार नाहीत आणि तुम्ही म्हणताय की अर्धे अर्धे वर्ग करून शिक्षण सुरू करा. मला वाटतं हाच घोळ ऑनलाईन शिक्षण कायम ठेवायला कारणीभूत होतोय. देखिए सर, अगर पेरेंट्स के सामने आप अच्छी तरीके से अगर प्रोग्राम रखेंगे कि भाई हमने ये चीज डिसाइड किया है कि आधे बच्चे आज आएंगे और आधे बच्चे कल आएंगे, और दूसरे जो बच्चा स्कूल में इंटर करेगा तो वहां जो प्यून होगा उसको तुरंत उसके हाथ को सैनिटाइज कर देगा, और मतलब जो स्टाफ है स्कूल का वो सुबह बेंच को सैनिटाइज कर देगा. मतलब अगर आप पेरेंट्स के सामने ये सारी चीजें रखें तो ऐसा नहीं है कि पेरेंट्स तैयार नहीं होंगे, मगर देखिए उनको भी जो है वो ऑनलाइन में ही ज्यादा इंटरेस्ट है कि किसी तरीके से ऑनलाइन मामला चलता रहे, और ऑनलाइन में किसको फायदा हो रहा है ये सारे लोग समझ रहे हैं. ठीक. सरकार कोई जिम्मेदारी लेने को तैयार नहीं है. मैं यहां पर फीस के लिए मुझे बुलाया गया था. मैं चाहता हूं कि वो फीस का जो मामला है जी, वो सरकार तक पहुंचे कि हमारे देश में, हमारे राज्य में और खास करके हमारे शहर मुंबई में असंगठित क्षेत्र से जुड़े हुए ज्यादा लोग हैं. मैं समझता हूं आप भी असंगठित क्षेत्र से हैं, मैं भी असंगठित क्षेत्र से हूं, और इन पिछले 10 महीनों में हमने उतना ही कमाया है. मतलब कमाया तो कुछ नहीं है, और जो कुछ भी कमाया है वो खाने पीने, दवाई वगैरह में, मतलब जो एसेंशियल है वो हमने किसी तरीके से पूरा किया है. फीस का मामला फरवरी से लेकर आज तक पेंडिंग है. सरकार को इसमें हस्तक्षेप करना चाहिए और बहुत मजबूत तरीके से सामने आना चाहिए, एक रास्ता निकालना चाहिए. बिल्कुल. आप एक बार अपना फोन साइलेंट कर लीजिए, मैं तब तक अगले गेस्ट से बात करके आप तक लौटूंगा. हिरंब कुलकर्णी, मला आपल्याला असं विचारायचंय की या फी प्रकरणावर राष्ट्रीय धोरण का नाही ठरू शकत आणि ऑनलाईनच्या संदर्भातल्या सर्व प्रकारच्या मुद्द्यांवर त्यायोगेही तोडगा का नाही निघू शकत? शासनाने जर असं ठरवलंय की या खासगी शिक्षण संस्था या आपल्या कार्यक्षेत्रात नाहीत, यांचं बहुतेक काहीतरी अमेरिका किंवा युनोने त्यांची दखल घेतली पाहिजे असं यांना वाटतं. मला नेहमी असा प्रश्न पडतो की सरकारी शाळांच्या बाबत शिक्षणाधिकारी वगैरे ही मंडळी जितकी सेन्सिटिव्ह असतात किंवा पटकन दखल घेतात, तेवढी यांच्या बाबत ते अजिबातच लक्ष घालत नाहीत. मला असं वाटतं की प्रत्येक पारदर्शकपणे त्यांनी त्यांचं ताळेबंद पालकांच्या पुढे ठेवल्याशिवाय पुढची फी मागता येणार नाही. अशा पद्धतीचं ऑडिट मांडण्याची स्पष्ट सूचना जर या खासगी शाळांना दिल्या तर त्याच्यातून पालकांचा रोष कमी होऊ शकेल. त्यांनी सरळ सरळ सगळं मांडावं की पण हिरंब कुलकर्णी, वारंवार दिसतं काय तर शाळा आणि पालक यांच्या दोघांमध्ये संवाद हा बहुतांश वेळेला एकतर्फी असतो आणि तो शाळेच्या व्यवस्थापनामार्फत बऱ्याचदा दादागिरीच्या भूमिकेत असतो आणि पालक हे आपल्या पाल्याच्या भवितव्याच्या चिंतेपोटी बोटचेपी भूमिका घेतात. म्हणूनच मला असं वाटतं की तिथे शिक्षणाधिकाऱ्यांनी भूमिका निभावली पाहिजे की त्या तुमच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांनी समजा तुमच्या एरियामध्ये जेवढ्या खासगी शाळा आहेत तर त्यांना बोलावून तुमची पालक सभा आयोजित करा आणि त्या ठिकाणी तुम्ही तुमचं पूर्ण ऑडिट मांडा की मागच्या वर्षी तर आमचा इतका खर्च झाला, या वर्षी आम्ही इतका खर्च करतो, आणि मग त्या फीचं सेटलमेंट. कारण पालक हा प्रामाणिक नाही ना, मागच्या वर्षीपर्यंत त्यांनी तुम्हाला रेग्युलर सगळी फी दिलेली आहे. यावर्षी फक्त असाधारण परिस्थितीमुळे आणि आर्थिक तणावामुळे पालक जर थांबत असतील तर याचा अर्थ पालक फी बुडवायला निघाले तर असा अर्थ चुकीचा होईल. आणि म्हणून मला असं वाटतं की त्याच्यामध्ये शिक्षक एक थर्ड अंपायर म्हणून शासनाने उतरलं पाहिजे आणि पालक सभा आयोजित करून त्या ठिकाणी ऑडिट मांडायला लावणं हे करायला पाहिजे.
दुसरी अगदी. गोष्ट अशी म्हणजे की जसं अगदी केंद्र असो वा राज्य भाजीपाल्याच्या सरकार असो, दुकानामध्ये सुद्धा केंद्र असो वा राज्य सरकार असो, त्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष तातडीनं घालण्याची गरज आहे. एक पुढचा मुद्दा आपल्या सगळ्यांच्या चर्चेमध्ये येण्याची गरज आहे आणि तो म्हणजे या ऑनलाईनच्या शिक्षणात मुलांच्या मानसिकतेवर फारच विचित्र प्रकारचा परिणाम होतोय. विद्यार्थी विविध प्रकारे ऑनलाईनला सामोरे जात आहेत. काही ठिकाणी अतिशय चांगलं वातावरण असतं, तुम्ही ज्या आर्थिक उत्पन्न गटातले आहात त्यानुसार तुमची परिस्थिती असते. मला एक प्रश्न वैष्णवीला विचारायचा आहे. वैष्णवी, जर समजा शिकताना गोष्ट समजली नाही तर पर्याय काय असतो ऑनलाईन मध्ये? म्हणजे माझ्या लेखी, आता तुझं वय तरी बऱ्यापैकी दिसतंय, लहान लहान जी मुलं आहेत ना ती अक्षरशः डोकं आपटतात बऱ्याचदा आणि त्यांना कळतच नाही की हे आपल्याला कळत नाहीये, हे सांगायचं कोणाला? हो, म्हणजे आता आमच्या क्लासेसमध्ये तरी मी जेव्हा शिकते तेव्हा ते लाईव्ह असतं आणि त्याच्यानंतर ते पूर्ण लेक्चर रेकॉर्ड होतं आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला ते रेकॉर्डेड लेक्चर मिळतं. पण अनेकदा जर का दुसऱ्या क्लासेस वगैरेचं बघावं किंवा दुसऱ्या ऍप्स थ्रू बघावं तर मग त्यात रेकॉर्डिंग हा फीचर कधी कधी असतो कधी नसतो आणि असला तरी त्या टीचर्सला मोस्टली ते येत नाही करता, कारण टीचर्स स्टार्टिंग पासून इक्विप्ड नाही आहे त्याच्यामध्ये. तर मग त्याच्यामध्ये त्या मुलांना जरी डाऊट्स असतील तरी ते अनम्यूट करून विचारण्याची एकतर त्या मुलांमध्ये कॉन्फिडन्स नसतो. सेकंडली ते मुलांना ऍक्च्युली कळत नाही की आपण हे कसं करावं आणि प्रश्न विचारावा तर कसा विचारावा आणि काय विचारावा. अगदी. एक अर्पित दोषींना या निमित्तानं पुढचा प्रश्न विचारतोय वैष्णवी. प्रश्न अर्पित दोषींना आहे. अर्पित दोषी, थोडक्यात यातून समोर काय येतंय तर ऑनलाईन क्लासेसच्या वेळेला शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही तंत्रशुद्ध नाहीयेत. त्यांना त्या तंत्रातल्या विविध खाचाखोचा जमत नाहीयेत आणि म्हणून सुद्धा ऑनलाईनच्या अडचणी येत आहेत आणि याचा सगळा परिणाम हा टप्प्याटप्प्यावर का होईना नैराश्य वाढवताना दिसतोय. काय करायचं? याच्यासाठी एक वेगळं प्रशिक्षण ऑनलाईन देण्याची वेळ आलेली आहे. नक्कीच याला एक अवेअरनेस प्रोग्राम असायला पाहिजे. एक दरेक शाळेने त्यांच्या पालकांसाठी आणि मुलांसाठी एक अवेअरनेस प्रोग्राम ठेवला पाहिजे की कशा प्रकारे एखादं तुमचं ऍप्लिकेशन चालणार आहे किंवा कशा प्रकारे तुमचं ऑनलाईन पद्धत चालणार आहे. जर ते नसेल ठेवलं आणि डिरेक्टली जर बोंबार्ड केलं तुमच्यावर की आम्ही हे ऑनलाईन चालू करतोय आणि त्याच्यामध्ये तुम्ही असं असं लॉग इन करायचं आणि तुमचं चालू होईल, पण त्याच्यामध्ये मुलांना ते कळत नाही आणि त्याच्यामधल्या ज्या खाचाखोचा आहेत त्या माहीत नसल्यामुळं ज्या हॅकर्स आहेत किंवा ज्यांना ह्यातली जास्त माहीत आहे ते त्याला एक्सप्लॉइट करू शकतात. ते त्याला हॅक करून त्याच्यामध्ये काही दुसरं टाकू शकतात, ज्याच्यामुळे नैराश्य अजून वाढू शकतं. मोहम्मद अब्बास, जर समजा याच परिस्थितीला सामोरं ठेवत आता येत्या काही दिवस आणखीन शिकायचं असेल तर तुमची काय तयारी आहे आणि तुम्ही कोणत्या नव्या अडचणींचा सामना करू शकता? नहीं, तैयारी क्या है, जो चल रहा है उसको किसी तरीके से मतलब उसी में अपने आप को भी ढालने की कोशिश कर रहे हैं. जो सिस्टम आ गया है उसको किसी तरीके से मतलब एक्सेप्ट कर रहे हैं, अपने बच्चों को भी लगा रहे हैं उसी में. अच्छा, बच्चों को जब खर्चा बढ़ गया है उसे कैसे मैनेज करेंगे? नहीं, मैंने बताया आपको कि मैंने 10 दिन पहले अपने बच्चों को मोबाइल दिया है. आप समझिए, मतलब जब तक ये लॉकडाउन था तो स्थिति नहीं थी. अभी ये थोड़ा से खुला है, काम धंधा किया है, कुछ पैसे आए तो एक बच्चे के फीस का सेटलमेंट किया है और बच्चे के लिए मोबाइल लिया है. मैं 10 दिन पहले मैंने मोबाइल दिया है. तो वो परिस्थिति तो बहुत बेकार है मतलब. और मैं यही कहूंगा कि सरकार गैर जवाबदार है. सरकार किसी चीज की जवाबदारी लेनी नहीं चाहती है, चाहे महाराष्ट्र की सरकार हो चाहे केंद्र की सरकार हो. ये लोग सिर्फ बातें करते हैं. 20 लाख करोड़ का पैकेज, अरे अगर 20 लाख करोड़ के पैकेज में से अगर आप 2% बच्चों की शिक्षा पे खर्चा कर दें तो मैं समझता हूं कि बच्चों की शिक्षा भी सुरक्षित हो जाएगी और पेरेंट्स का मानसिक संतुलन भी सही हो जाएगा. बिल्कुल. आज ना बच्चों की शिक्षा सुरक्षित है ना पेरेंट्स का मानसिक संतुलन ठीक है, जो स्थिति है. मगर सरकार इसमें बिल्कुल समझने को और सुनने को तैयार नहीं है. ठीक है, एकदम बहुत सटीक बात आपने कही. विद्यार्थ्यांच्याच बरोबर पालकांच्या मनोभूमिकेतूनही विचार व्हायला हवा. त्यांच्या खिशातले पैसे जात आहेत आणि खर्च झालेल्या रकमेच्या पोटी आपल्या पाल्याला अपेक्षित असं शिक्षण मिळतंय का हा प्रश्न अनुत्तरित राहतोय. लक्षवेधीमध्ये आज आपण प्रयत्न हा केला की ऑनलाईनच्या विविध प्रकारच्या समस्या, ऑनलाईन शिक्षणातल्या विविध प्रकारच्या समस्या सोडवायच्या असतील तर काय करायला हवं,
याचं उत्तर तर मागितलंच आपल्या बरोबरच्या मान्यवरांकडून, पण त्याचबरोबर हाही प्रयत्न केला की ऑनलाईन हाच एकमेव पर्याय शिक्षणाचा भविष्य काळात रूढ होऊ शकतो का. बहुतेकांचं तरी म्हणणं असं आहे की लवकरात लवकर शाळा उघडल्या पाहिजेत, सुरक्षित पद्धतीने त्या चालल्या पाहिजेत आणि पाल्याला अर्थात विद्यार्थ्याला शिक्षकांनी आमने सामने शिकवलं पाहिजे. काळाच्या पुढच्या टप्प्यामध्ये यातून काय घडेल ते निश्चितच आपल्याला पाहायचंय, पण तूर्तास अपेक्षा हीच की ऑनलाईनचं शिक्षण सध्या सुरू आहे आणि त्या शिक्षणातून आपल्याला वाट काढत पुढे जायचंय. लक्षवेधीमध्ये तूर्तास इतकंच. ताज्या बातम्यांसाठी आपण पहा फक्त जय महाराष्ट्र.